लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याच्या आधीच विधान परिषद निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे। नाशिकमध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार आहे। मात्र बंडखोरी आणि इच्छुकांमुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे। शिवसेना ठाकरे गटाने शिक्षक मतदारसंघात संदीप गुळवेंना पसंती दिली आहे। त्यामुळे शुभांगी पाटील बंडाचा झेंडा उचलून 5 जून रोजी अर्ज दाखल करणार आहेत। काँग्रेस नेते संदीप गुळवे यांनी 2 दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला। विशेष म्हणजे लगेचच गुळवे यांची उमेदवारी देखील घोषित करण्यात आली आहे। महायुतीत नाशिक शिक्षक मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेलाय। नाशिक शिक्षक मतदारसंघ सुद्धा शिवसेना लढला। संदीप गुळवे हे तिथे आमचे उमेदवार आहेत। लोकसभा निवडणुकीपासून नाशिक जिल्हा चर्चेत राहिलाय। आता विद्यमान शिक्षक आमदार किशोर दराडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहे। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटानं संदीप गुळवे यांच्या नावाला पसंती दिली आहे। तर दुसरीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजपनंही या जागेवर दावा केलाय। भाजपनं उमेदवार जाहीर केला नसला तरी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांनी अर्ज दाखल केलाय। तसंच शिक्षकांची सर्वात मोठी संघटना असलेल्या शिक्षक लोकशाही आघाडीच्या निशांत रंधे यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे। राजकारण विरहित जे आपल्याला या शिक्षकांसाठी ज्यांचे प्रलंबित प्रश्न आहेत ते कसे आपल्याला सोडवता येईल, सरकार दरबारीद्वारे म्हणा किंवा राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल, त्यासाठी आपण ह्या इलेक्शनसाठी आपण उभं राहिलोत। आपण आज अर्ज अपक्ष म्हणून भरलेला आहे। मी आज रोजी अपक्ष उमेदवारी दाखल करत आहे आणि अपक्ष उमेदवारी बरोबरच एक पक्षाचा उमेदवार म्हणून बीजेपी कडून पण उमेदवारी मी दाखल करणार आहे। आपण मागणी केलेली आहे त्यांच्याकडे एक शिक्षक म्हणून, जर आमचा विचार कुठे झाला तर त्यांनी करावा अशी आमची त्यांनाही विनंती आम्ही केलेली आहे। विद्यमान आमदार किशोर दराडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत। मात्र त्या जागेवर भाजपनं दावा केल्यानं किशोर दराडे यांची चांगलीच कोंडी झाली आहे। महायुतीचे संदीप गुळवे यांच्यासमोर शुभांगी पाटील यांच्या बंडखोरीचं मोठं आव्हान असेल तर निशांत रंधे यांच्या उमेदवारीमुळे शिक्षक लोकशाही आघाडीतही बंडाचा झेंडा फडकलाय। याशिवाय भाजपमध्ये देखील इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं ही निवडणूक देखील चांगलीच चुरशीची होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।